सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये बिबट्या आढळलाय। दाट झाडाझुडपात बिबट्या लपल्यानं शोध मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता। आपण आता ही लाईव्ह दृश्य पाहू शकतोय। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये हा बिबट्या शिरलाय, याची आपण लाईव्ह दृश्य पाहू शकतोय। आपले प्रतिनिधी चंदन पुजारीकर याबाबतची अधिक माहिती देतील। तर नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये बिबट्याचं रेस्क्यू आपले प्रतिनिधी चंदन पुजारीकर आपल्या सोबत आहे। चंदन, काय सांगाल? आपण बघतोय की या ठिकाणी हा बिबट्या जो आहे तो ध्रुवनगर परिसरातल्या एका रो हाऊसच्या लॉफ्ट मध्ये बाजूला कोपऱ्यात बाहेरचा जो परिसर असतो त्या ठिकाणी अडकलेला आहे। त्याला आत्ताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी इंजेक्शन देखील दिलेलं आहे। बंदुकीच्या माध्यमातून हे इंजेक्शन त्याला दिल्यानंतर आता तो पुढच्या काही वेळात या ठिकाणी बेशुद्ध होईल आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याला वन विभाग जे आहे ते ताब्यात घेईल। त्याच्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता अंतिम टप्प्यात असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। दृश्यांमध्ये आपण बघतोय अत्यंत अडगळीच्या आणि अवघड अशा ठिकाणी हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी थांबलेला आहे। मात्र या ठिकाणी आता अगदी व्यवस्थित त्याला हे इंजेक्शन जे आहे बेशुद्धी होण्याचं ते देण्यात आलेलं आहे। वन विभागानं हे इंजेक्शन दिल्यानंतर आता पुढच्या काही मिनिटातच हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी बेशुद्ध होईल आणि तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला इथून वन विभाग जे आहे ते आपल्या ताब्यात घेणार आहे। यापूर्वी हा बिबट्या जो आहे तो मोकळ्या मैदानात होता आणि त्याच्यामुळे त्याला पकडण्याचे प्रयत्न जे आहेत ते वन विभागाच्या वतीने केले जात होते। आता मात्र एका बंगल्याच्या एका रो हाऊसच्या मागच्या बाजूला एका अडगळीच्या ठिकाणी हा बिबट्या थांबलेला आहे। त्या ठिकाणी त्याला इंजेक्शन देखील देण्यात आलेलं आहे आणि तो पुढच्या काही वेळात बेशुद्ध झाल्यानंतर त्याला आता ताब्यात घेण्यात येईल। त्याच्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता अगदी शेवटच्या टप्प्यात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर नाशिकमध्ये हा बिबट्या पाहायला मिळतोय। रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। वन विभागाकडून बिबट्याला डार्ट मारण्यात आलाय, तर आता त्याचा परिणाम या बिबट्यावर दिसून येतोय। थोड्या वेळात बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर वन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होणार आहे। त्यानंतर वन विभाग त्याला पिंजऱ्यातून घेऊन रेस्क्यू करण्यात येईल। तर आता हे रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतंय। बिबट्यावर आता डार्टचा परिणाम दिसून येतोय। थोड्याच वेळात बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर